प्रेम दिसून येतो दादा, कारण की एक गाडी हक्काची गाडी असते आणि कुठेतरी ती गुलालामध्ये ठेवायचा प्रत्येकाच्या म्हणजे मनामध्ये हे असतं की आज गुलाल मध्ये राहावी गाडी, आणि त्यासाठी तुम्ही एवढे लांबून आलेले आज. तसं नाही, या बैलावर आहे ना माझं गेली 7-8 वर्ष मी गाड्या करतो. या बैलामुळे माझं नाव आहे ना टॉप लेवलला गेलं. बरोबर आहे. रुद्रा आणि दिनेश पराड हे समीकरण एकदम जवळच झाले. बरोबर आहे. मी या बैलाची कुठेही जातो ना, कधी पण जातो, त्याला विचारा, आपल्याला अंदाजे जरी 3-4 चकडे गाडी मागा असली तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे गाडी तोंडावर मारणार म्हणजे मारणार. त्या दिवशी 7-8 चकड्याचा अंतर होता, गाडी कव्हर करून अर्ध्या चकड्यात गाडी मारली आपण, त्यात पण आदत वासून घेऊन गाडी मारली. हो बैलावर जेवढा कॉन्फिडन्स ना, एकमेव एकच या बैलावर मी ड्रायव्हर असतो. गेली 8 वर्ष मीच ड्रायव्हर आहे. काळजी तयारी बैलावर ज्या दिवशी मी असेल त्या दिवशी समोरच्या पहिल्याला पण माहिती आहे की वन साईड गाडी निघणार म्हणजे निघणार. त्यामुळे आम्ही पनवेल मध्ये येतो, आम्ही कर्जत मध्ये गाड्या खेळतो. बरोबर. पनवेल मध्ये पण आम्हाला पहिल्यासाठी कित्येक जणांचं फोन येतात. बरोबर आहे. मग कसं काय तुम्ही हे करता ना, मालकाला पहिले सांगतात का तुमचा ड्रायव्हर असेल तर आपण पहिला फिक्स करू, आणि त्यासाठी मी कर्जतचं मैदान सोडून इकडे एक बैलासाठी मी इकडे येतो गाड्या. बरोबर आहे. आणि बघा जो दादा नमस्कार, आपला प्रथम तर स्वागत आहे चॅनलवरती, आणि आपला परिचय सांगा ना. माझं नाव प्रवीण किसन कर्णूक मालवाडी. पहिल्याचं नाव रुद्रा, मालवाडीचा रुद्रा. काय बोलणार रुद्राविषयी आणि आजचा नियोजनाविषयी काय बोलणार? आजचं नियोजन आहे रवी पाटील तुरमाल्याचं, त्यांनी नवीन बैल उतरवला आहे, त्यांच्या बैलात चालणार आहे. बरोबर आहे. आपणच्या गावी मैदान होतं आहे आणि एक खूप नाव पण आहे आपणचं महाराष्ट्रामध्ये. काय बोलणार आहे या मैदानाविषयी तुम्ही? आप्पा आहे, आप्पासारखा माणूस होणार पण नाही आणि होऊ शकत पण नाही. बरोबर आहे. आणि आज जो मैदान घेतलेला आहे त्यांच्या नावाने घेतलेलं आहे, आणि मैदान पण खूप छानपैकी भरलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद भेटलेला आहे मैदान आता चांगलं, आता बैल अजून येत आहे, मैदान अजून भरपूर भरलं. बरोबर आहे. आणि आज एक कुठल्या साईडची पळणार आहे गाडी? तो ऑलराऊंडर आहे, त्याला कुठून पण कसं पण टाका. बरोबर आहे. काय बोलणार बैलाविषयी आज? त्याचा काही विशेष नाही, आपल्याला अजूनपर्यंत कधी खाली मान घालायला नाही लावलं. बरोबर आहे. त्यांनी इतिहास करून ठेवला. कर्जत भागात आमची गाडी पण बरोबर आहे. मालवाडीचा रुद्र नाव ऐकून आहे आणि चांगला एक नंदी आहे. म्हणजे तुमच्या भागामध्ये पण खूप छान मैदान म्हणजे होतात आणि तिथे पण सगळ्यात जास्त मैदान कर्जत मध्येच होतात आजकालच्या परिस्थितीत. बरोबर आहे. आणि एक मैदान बोललं तर एकदम चांगले आणि शिस्तीचे मैदान होता आणि चांगल्या शर्ती असतात तिथे पण. आमची एक नंबर मैदान एकच सरदार शेठ कांबळे, नियोजन पण चांगलं असतो, मैदान पण चांगलं असतं. बरोबर आहे. का बोलणार या पाठीबद्दल? बाकी ते एक नंबर ते आता गेले, आपणच्या नावाने मैदान येतं, मैदान भरणारच आहे. बरोबर आहे. आणि बघा आता मला वाटते भिवंडीमध्ये मैदान होत आहे, म्हणजे तिकडे काय नियोजन आहे का बिंदोरचा? मागचा एवढा मोठा नियोजन झाला फोर व्हीलरचा, तिथेही गेलो, तिथेही जिंकलो आम्ही. बरोबर आहे. बरोबर आहे. तेव्हा कुठल्या पायऱ्यामध्ये पळवला होता दादा? तेव्हा आमची घरची गाडी पळाली. घरची गाडी. वासुरी आमचा बजरंग. हा. आणि हा काय बोलणार वासरू बद्दल आणि याच्या म्हणजे बैलाबद्दल, म्हणजे कशा प्रकारे एकमेव तालमील जमतंय? नाही, तो ऑलराऊंडर असल्यामुळे तो कुठल्याही बैलात सांगतो, त्याचा काही विषय नाही. बरोबर आहे. आणि कुठेतरी एवढ्या खूप सारा म्हणजे अनुभव देखील आहे त्याला. म्हणजे कुठनं खरेदी आहे दादा ही? ही मालशिरस मधनं खरेदी आहे, अमोलकडनं, अमोल खरा. अच्छा, त्याच्याकडून 40,000ची खरेदी आहे. आज 10 वर्ष बैलाला रनिंग आहे. बरोबर आहे. दादा कुठेतरी बोलतात ना, जी तुम्ही काळजी घेता बैलाच्या मागे कुठेतरी दिसून येतं आणि तो यश पण तुम्हाला देतं आणि याच्या मागे तुमची मेहनत आहे. आता काय बोलला? आजपर्यंत आपल्याला कधी खाली मान घालायला नाही, त्याला काय आपल्याकडनं कमी पण पडणार नाही आणि कमी पण पडणार नाही. बरोबर आहे. पलाचा पण होते, आपण पोसाला तयार आहेत ना, ठेवायला तयार आहे. बरोबर आहे. त्याचा काही विशेष नाही, त्याला विकासाचा काही संबंध येत नाही. आणि बघा ना, तुम्ही आता बोलल्याप्रमाणे थोडी म्हणजे पैशाची खरेदी आहे, पण आज जो तुमचं नाव तुमच्या भागात किंवा मुंबईमध्ये करून ठेवलेला आहे तो एक इतिहासामध्ये नोंदला जाईल तुमच्या म्हणजे याच्यामध्ये बैल जे घडतील त्याच्यामध्ये. 100% माझ्या भविष्यातलं माझ्या आयुष्यामध्ये एकच बैल असा आहे का त्यांनी माझ्यासाठी लई काय काय करून दिलेलं. बरोबर आहे. काय बोलणार याचे किस्से, कुठल्या कुठल्या शर्ती आठवतात तुम्हाला? आत्ताच परवाच्या दिवसाची गाडी आमची बाहेर जाऊन अंजप मैदानामध्ये गाडी बाहेर गेली, गाडी बैलांनी परत रस्त्याला लावून ती गाडी आम्ही सुतामध्ये 1 फुटात मारली आम्ही ती गाडी. बरोबर आहे. त्या गोष्टीला जास्त आम्ही बैलाची ती खासियत आहे. बरोबर आहे. आज आम्हाला
एक 15-20 छकड्याचा अंतर समोरची गाडी टाकून गेली. बरोबर आहे पाहिजे दादा. ना ती व्हिडिओ तुम्हाला मी देतो. बरोबर बरोबर दादा बघा ना, एवढा जो आपण बोलतो ना म्हणजे आपल्याला अंतर पडला तो गाठायचा कुठेतरी एक बोलतात ना अवघडच असतं, पण बैलांनी करून दाखवला तो. त्याची जिद्द आणि त्याची धमकी हिमतीवर त्यांनी आणि माझा ड्रायव्हर दिनेश फराट एक नंबर ड्रायव्हर गाडी उसकली आणि गाडी आम्हाला विजय प्राप्त करून दिली. बरोबर एकदम म्हणजे निकालाचा म्हणजे एक बादशाह बोलावा लागेल. बादशाह आहे ना, तो आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. दादा याच्या म्हणजे आता तुम्ही इकडे आलेले आहेत, मग तुमचे नियोजन करताना कोण कोण असणार आहे इकडे या मैदानामध्ये? एकटाच आहेत का? आणि आमचा ड्रायव्हर दिनेश फराट दोघंच असतो. अच्छा तेच. मग आता तुम्ही कशा प्रकारे हे करणार मॅनेजमेंट? मग टीमची खूप गरज लागते. पहिल्यावाल्याची 4-5 पोरं असतात ना, आमच्या बैलाला जास्त कोण नाही लागत. आमचा ड्रायव्हर अच्छा हे ड्रायव्हर का? एक नंबर ड्रायव्हर आहे. आणि गाडी त्यांनी त्या दिवशी गाडी उसकली, आयुष्यात आम्ही विसरणार ना अशी गाडी उसकली त्यांनी. काय बोलणार भाऊ? बघा तुम्ही एकंदरीत गाड्या चालक आहेत आणि कुठेतरी तुमच्या हातामध्ये असतंय म्हणजे गाड्या मालकाला गुलाल द्यायचा आणि कुठेतरी तुमचा मोलाचा वाटा आहे. आणि जी गाडी भाऊ बोलले की खूप मागं होते आणि कुठेतरी बाहेर पण गेले होते फाटी म्हणजे तास पलटून किंवा हे. आता कसं आहे माहिती आहे का, या बैलाचा आपल्याला अंदाज आहे. जरी 3-4 छकडे गाडी मागा असली तरी आपल्याला कॉन्फिडन्स आहे गाडी तोंडावर मारणार म्हणजे मारणार. त्या दिवशी 7-8 छकड्याचा अंतर होता, गाडी कव्हर करून अर्ध्या छकड्यात गाडी मारली आपण. त्यात पण आदत वासून घेऊन गाडी मारली. हो या बैलावर जेवढा कॉन्फिडन्स ना, एकमेव एकच या बैलावर मी ड्रायव्हर असतो. गेली 8 वर्ष मीच ड्रायव्हर आहे. आणि कुठेतरी बोलतात ना आता सातत्याने जो तुम्ही 8 वर्ष बसता आणि कुठेतरी तुम्हाला खूप सारा अनुभव आहे आणि बैलाचा म्हणजे एकूण एक गुण तुम्हाला माहिती आहे की बैल कुठल्या पद्धतीने उठेल आणि कशा प्रकारे गुलाल देईल. विषय असा आहे की आमचा बैल चारी गांधी बरोबर. डावा गांध उजवा गांध पब्लिक असेल तर आमच्या आतून घालची तयारी. बरोबर. आतून असं आमचा पब्लिक नाही घालची तयारी. बैलावर ज्या दिवशी मी असेल त्या दिवशी समोरच्या पहिल्याला पण माहिती आहे की वन साईड गाडी निघणार म्हणजे निघणार. त्यामुळे आम्ही पनवेल मध्ये येतो, आम्ही कर्जत मध्ये गाड्या खेळतो. बरोबर. पनवेल मध्ये पण आम्हाला पहिल्यासाठी कित्येक जणांचा फोन येतात. बरोबर. मग कसं काय तुम्ही हे करता? ना मालकाला पहिले सांगतात का तुमचा ड्रायव्हर असेल तर आपण बैला फिक्स करू. आणि त्यासाठी मी कर्जतचं मैदान सोडून इकडे एक बैलासाठी मी इकडे येतो गाड्या. बरोबर आहे. आणि बघा जो प्रेम दिसून येतो दादा, कारण की एक गाडी हक्काची गाडी असते आणि कुठेतरी ती गुलालामध्ये ठेवायचा प्रत्येकाच्या म्हणजे मनामध्ये हे असतंय की आज गुलाल मध्ये राहावी गाडी आणि त्यासाठी तुम्ही एवढे लांबून आलेले आज. तसं नाही, या बैलावर आहे ना माझं गेली 7-8 वर्ष मी गाड्या करतो. या बैलामुळे माझं नाव आहे ना टॉप लेवलला गेले. बरोबर आहे. रुद्रा आणि दिनेश पराड हे समीकरण एकदम जवळच झाले. बरोबर आहे. मी या बैलासाठी कुठेही जातो ना, कधी पण जातो, त्याला विचारा. मी सगळं करतो बैलासाठी. आणि कुठेतरी हल्ली ड्रायव्हर पण तेवढेच म्हणजे एक चांगली भूमिका बजावतात आणि कुठेतरी त्यांचा पण मोलाचा वाटाच आहे. हो 100%. चालेल. मग आज धन्यवाद. मैदानाविषयी म्हणजे काय बोलणार? पाठीविषयी ह्या पार्टीचं आयोजन वगैरे व्यवस्थित असतं. बाकी काय बॅरिकेड तर 100% कंपल्सरी असते. त्यामुळे आम्ही पनवेल भागात जास्तीत जास्त शर्तीला येण्याचा हे करतो. चालेल चालेल. शुभेच्छा दादा. आज पण धन्यवाद. बोलायला मध्ये राहा आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.